सृष्टीचं खरं सौंदर्य शोधायला कुठे दूर जावं लागत नाही। प्रत्येक वारा, प्रत्येक झाड, प्रत्येक पानाचा थेंब काहीतरी वेगळं सांगतो। हाय हॅलो नमस्कार, मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत। हिवाळ्यात भरपूर सारे कंदमुळे खाल्ले जातात कारण ते उष्ण राहतात त्यामुळं। तर आपल्या रानावनामध्ये भरपूर सारे कंदमुळे येते आणि खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी येते। तेच आज आपण कंदमुळे बघणार आहे। आपण ते कंदमुळाला वरती फुलं येतात त्याची पण भाजी दाखवलेली होती, ते म्हणजे हैंदेचं फूल। तर आज आपण हैंदेचे कंद बघणार आहे, ते कशा प्रकारे राहतात, ते कसे खाल्ले जाते ते सगळं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे तुम्हाला। आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा। चला आता आपण जाऊया कंद शोधायला, म्हणजेच कंदमुळी। तर आपल्याला आज हैंदेचे कंद खाण्याचे आहेत ना, तर त्यासाठी मी कुदळी घेऊन आले। आपल्याला हाताने काही खणू शकत नाही कारण काय खोलवर राहते ती, म्हणजे हैंदे एवढे खोलवर नाही राहते, पण मग असावे नाही का, हाताने आपण काही खणू शकत नाही, त्यामुळे आम्ही कुदळी घेऊन आलेलो आहे। आता चला आपण मस्त कंद खणू आणि ते कसे खायचे आणि तसेच खातात का त्याची भाजी करून खायची की भाजून खायचे का शिजून खायचे ते समजेलच तुम्हाला पुढे। चला। आणि हो, तुम्हाला आठवतंय का, मी इथंच हैंदेची फुलं पण खुडले होते। तुम्ही म्हणशील हाच एरिया आहे, पण आता जरा गवत पण बरंच वाढलेलं आहे आणि आपण जे वेल दाखवलं होतं नाही का, ते पण आता सुकलेले, कारण हे उन्हाने आता सुकून जातात तर ते आता शोधायला थोडी अडचणच आहे। पण मग आता आम्हाला माहिती आहे आम्ही कुठं फुलं खुडले होते आणि कुठं हैंदेची वेल येते। तर मग चला जाऊया। तर बघा, हा हैंद्याचा वेल वाळून गेलाय। हा वेलाची मी पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली पण आहे। हैंदेच्या फुलाची आपण लॉंग व्हिडिओ टाकलेला होता नाही का, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे। तरी पण मी याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती सांगू शकते। हे आहे हैंद्याचं वेल। तर हैंद्याचं वेल हा निळसर रंगाचा राहतो आणि आपलं बेलाचा पान कसं राहतो पण सेम तशीच पानं राहते ती, पण हे ना जास्त गडद हिरवे रंगाचे राहतात आणि फुलं पण निळसर पांढरे आणि थोडेसे गुलाबी रंगाचे राहतात फुलं। आणि आता बघा शेंगा पण आले ती, शेंगा पण वाळले ती, आणि याचे आयुर्वेदामध्ये पण खूप फायदे ती। तर बघा ही आहे हैंदेची वेल। तर आता आपण हैंदा खणून घेऊ आणि एक हैंद्याच्या वेलीला ना एकच हैंदा राहतो, काही जास्त येत नाही। आता ऊन पडायला लागलं ना, ते वेली पण सुकून गेले ती, पण आम्ही आता हैंद्याची फुलं नेली होती ना, आम्हाला माहिती आहे ती कुठून आम्ही फुलं नेली होती, मग आम्ही बरोबर तिथे चालू नाही का परत हैंदे खाण्याला। जास्त खोलवर नाही राहते, वरच्यावरच राहते ती, पण हाताना काय आपल्याला येणार नाही काढताना। तर बघा मला कंद दिसला, तुम्हाला दिसला का नाही पहा बरं। हा बघा हैंद्याचा कंद, पांढरा आणि तपकिरी रंगाचा राहतो कंद। बघा बराच मोठा झालाय, गोल पण राहते ती, अशी लंबकोळे पण राहते ती। आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेलच, काही छोटे काही मोठे झालेले ते। हा का, चला अजून आपल्याला भरपूर सारे अंडे खाण्याचे ती, आणि बाबा आणि ताने आम्ही सगळे चालू खाण्याला, पार पण आणले आणि
मला जमलंच नाही सापडायला. म्हणजे साप आम्ही पाहिले होते तिथे तिथे पाहिले, पण ते वेळ वाळून गेलेत ना, त्याच्यामुळे समजूच येईना का हे हाईन ते का कोणते. तर आता आई आणि बाबा आलेले ती, आणि त्यांच्याकडून खणून घेते थोडंसं. चला कुठे भेटतात कुठे नाही. आम्ही हे पक्की असे चुरमुडामध्ये राहते ती अडचणीमध्ये. आणि गवत पण पका माजलं आता. ते माग ही म्हणत होते, लक्ष्मी आई म्हणत होती म्हणे या साईडला पक्का ते त्या साईडला पुढं ते आहे इथं. हा इथं आम्ही या काय काय कुठे गेलो आपण. कुठं तो नाही ना, तो आहे का. ते झाड वाळून गेलंय आहे का. खणून द्या. नाही नाही खणून घ्या आता. आणले ना पार नाही आणली. पार आणले हे नाही आणले ना. हा घ्या असं हे तरी जा. येल नका तोडू काय देत. पण ते एक दिवस आम्ही तुझ्या मी लाकडाले आले. हा बारीक टाळले तो मोठा असा थोडासा महान एक अजून एक होता. आणि मग चाले होते मी त्या दगडीवर पाय दिला आणि सरसारा गेला. असा पिवळा पिवळा होता भाऊ. तिला म्हणले अगं मला जोडी चाल म्हणले मा टाळायला हरवला आहे व कुठे खाली का. अहो हा पण येईल. हा कोणता वेल आहे. हा ते बारीक आहे का मोठा. नाही राहत ना ते नाही काय राहत. पक्का फोटो टाकला ते नाही काय राहत. तर बाबांना बघा हांड्याचा कंद काढलेला आहे. बराच पोचलेला कंद आहे. मोठा कंद निघालाय. अरे वा बराच मोठा कंद आहे ना. हे बघा किती मोठा कंद भेटलाय. हा तिकडे वर चाला वर असेल. तर बघा आम्हाला 4 कंद भेटलेत. ही कावळीची मुळी आहे. आमच्या सरांनी हांड्याचा कंद म्हणून हांड्याची मुळी म्हणून हांडे खाण्याला गेले तिने कावळीची मुळीच काढली. नाही नाही काय रे झाड. अहो हा कोणता हा येईल धरा तुम्ही. हा रे हा इड हा हा ते पानं धरा ना. हे कोण इड पुढं कशाला हा ये हा बोंड्या पोट खा देते हात धरून. लय बारीक येल राहत आहे ना. हा खणा बरं तिड. नाही हात आहे हात धरले ते पाय गेलेत ना त्यामुळं ते काही समजत नाही. चला आता आपल्याला इथं आतमध्ये हांडी शोधायची ती. बाबा नाही ते आहे ती. त्यामुळे नाहीतर आम्ही शिरलंच नसतं एवढ्या अडचणीमध्ये. चला आता येलं जर मग शेरीची एवढी मेहनत फुकट गेली. काहीच नाही येत का. काटे आहे ते. हे काय हो भोवरे ते. हे भोवरे नाही ना बाबा. हे काय आहे. भोवरं ती भोवरं.
हे बघा भेंडीला कशा भोवरे येतात ना तशाच भोवरे येते. मला असं वाटतं ही रानभेंडी आहे. पानं बघा भेंडी सारखेच दिसते ती. रानभेंडी वाटते मला. बघा तुम्हाला माहिती आहे का कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला असं वाटतं ही रानभेंडीच आहे. तर बघा हे आहे आगाडा आणि आगाड्याला बघा कसे तुरे आले ती. हे काटे काटे आणि आता हे जर काटे जर आपण हे खुडून घ्यायचे आणि घरी जाऊन मस्तपैकी याचा काढा करायचा. ते पण खूप उपयोगी आहे. सर्दी खोकला ताप आणि हे याचा पाला तर लयच उपयोगी दातांसाठी. ते जर आघाड्याचा जर पाला जर खाल्ला ना दात दुखायचं थांबतं आणि ते चावून खाल्ल्यामुळं आपल्या तोंडाचा वास पण येत नाही. तर चला आता बघूया. आपण आलो आहे हांदे खुडायला पण रानामध्ये फिरता फिरता आपल्याला भरपूर सारं काय काय भेटतं नाही का. आहे का नाही सर आणवा कंशाल. काटे ती आम्ही आलो हा काला दगड आहे रे. आहे का दगडी म्हणजे त्याने निघणार मोठी दगड आहे. सापडला का हा बाई सापडला. अरे वा वास कसा येते हो. गोड वास आहे गोड. हा ना आता शेक सापडला ना म्हणजे सापडले बरेचसे आपल्याला. तर बघितलं ना किती मेहनत राहते. ते हांद्याचे कंद शोधता आम्हाला नाकी न आले. आईने आणि बाबाने तर किती मेहनत घेतली किती अडचणीमध्ये गेलो तेव्हा आम्हाला कुठे एवढेसे 4-5 कंद सापडले ती. आणि बरेचसे कंद म्हणजे असे खोदले पण त्याच्यामधून कंद भेटलेच नाही. आणि काहीच म्हणजे थोडेफारच भेटले आम्हाला काही जास्त भेटले नाही. पुढच्या वेळेस अजून जास्त भेटतील आणि अजून आम्ही बघू नाही का कुठे कुठे. कारण आम्ही जेव्हा फुले खुडले होते नाही का तिथे जेवढे बघितले ना तिथं आम्हाला थोडेसे भेटले म्हणजे 4-5च भेटले ती. तर चला तर हांद्याचे फायदे जर म्हणायला जर गेले ना तर खूप सारे फायदे ती आपल्या त्वचा विकारासाठी हृदय विकारासाठी खूप फायदेशीर आहे ती. त्याचबरोबर याच्यामध्ये जीवनसत्व खनिजे आणि मूलभूत घटक असतात ती. आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते शुगर नियंत्रित राहते आणि त्वचा विकारासाठी पण खूप फायदेशीर आहे. तर असेच हे कंदमुळं खात जा आणि एकदम आयुर्वेदिक आहे ती. हे कोणत्याही प्रकारची याची लागवड केली जात नाही. वर्षातून एकदा भेटतात ती म्हणजे हे वर्षभर राहतात ती. पण मग त्याची वेल वाळून गेल्यानंतर आपल्याला समजत नाही हांद्याची कंद कुठे येते काय येते. आता आम्ही आज गेलो होतो तर तुम्ही बघितलंच आता कंद म्हणजे कंद खाली जमिनीत आहे ती. पण मग वरती वेली वाळून गेल्यामुळं आम्हाला कंद सापडलेच नाही जास्त आणि वेली पण काही समजू येणार नाही का. जेव्हा हिरवेगार राहतात नाही का तेव्हा खाण्याला सोपं जातं. म्हणजे मग खाली आपल्याला समजतं का कुठं कंद आहे आणि ती वेल कुठपर्यंत आहे नाही का. आता त्याच्यामध्ये एवढे वेली होते का वेगवेगळ्या प्रकारचे आपण कोणतं कंद घेतोय हे पण आपल्याला समजलं पाहिजे. पण हे कंद जेव्हा आपण खणतो ना आणि खणल्यानंतर आपण जसं वास जरी घेतला ना एकदम असं गोड वास येतं. आणि हे कंदाचं वरचं आवरण म्हणजे याची साल आहे ना एकदम पातळ राहते. हे कंद जरी असं जरी खाल्लं ना तरी भारीच लागतं. हे भाजून खाते ती शिजून खाते ती. तर मी पण हे जरा थोडंसं शिजून खाणार आहे. शिजून खाल्ल्यावर अजून भारी वाटतं नाही का. भाजून पण खातात ती. तर तुम्हाला चला एक खाऊन पण दाखवते. तर तुम्ही म्हणशाल का खातात का नाही का असंच पण खूप भारी लागत आहे. हे बघा वास पण लय भारी येते. बघा आता मी खाऊन पण दाखवते. एकदम मस्त म्हणजे असंच खाल्लं ना थोडंसं तुरट लागतं पण भाजून शिजून खाल्लं ना तर अजून भारी लागतं. आज लय थोडे भेटले आणि आता पुढच्या वर्षी बघू आणि तेव्हा ना आम्ही याच्यापेक्षा जास्त कंद काढायचा प्रयत्न करू. पण मग जवळपास असले ना त्याच्यात म्हणजे 4 कंद जर असले ना त्याच्यातले 2च कंद काढायचे किंवा 2 कंद काढायचे नाही 3 कंद काढायचे. कारण 1 कंद आपल्याला पुढच्या वर्षाला ठेवायचा म्हणजे ते कंद नष्ट होणार नाही आणि आपल्याला परत खायला भेटतील असं. तर चला आता जाऊया घरी.
चला आता तुम्हाला म्हटलं होतं ना हंडे आपण उकडून खाणार आहे. तर चला आता हे हंडे चांगले असं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, कारण याला माती लागलेली आहे ना भरपूर सारी, कारण का आपण जमिनीतूनच काढले त्यामुळं. तर हे पहिल्यांदा हा पुढचा भाग आहे ना हे कट करून घेते. हंडे पण देऊन झालेत. चला आता आपण हे उकडून घेऊ. मडक्यात पण पाणी गरम करायला ठेवलं होतं. हंडे पण पाण्यात उकडून घेऊ. पाण्यात टाकून घेते, झाकून ठेवून घ्यायचं आणि चांगले उकडून घ्यायचे. तर बघूया हंडे शिजलेत का नाही ते. हंडे पण शिजलेत. चला आता काढून घेऊ. मस्त असे हंडे पण शिजून झाले ते आणि खूप भारी लागतात. आता जरा थंड होऊन देते मग खाऊन दाखवते. हे बघा हंड्याचे कंद थंड पण झाले ती. आता तुम्हाला एक खाऊन दाखवते. त्याची साल ना काही जास्त काही कडक बिडक राहत नाही, एकदम पातळसर राहते, काढायला पण एकदम सोपी. हे बघा हे बघा मस्त सोलून घेतले. खाऊन दाखवते. एकच नंबर आणि लय भारी लागत येते. तुम्ही आणवा कधी खाल्लेत का? एकदम तसेच आणवा तर याच्यापेक्षा अजून भारी लागत येते. पण आणवा खोदायला ना डायरेक्ट कमरे इतकं खाली खोदावं लागत आहे. आणवा आता या वर्षी काय माहिती आता भेटतेत का नाही, कारण वेल वाळून गेले त्यामुळं काही समजत नाही ना. त्यामुळं आता हेच आम्ही हा हंडा कसे खणले तर आम्हालाच माहिती. तर लय अवघड आहे, वेल वाळून गेल्यानंतर लवकर समजत नाही. खुणा बिना करून ठेवायला लागतात काय कशाच्या, म्हणजे असं तेव्हा ते समजते का कुठे ते काय येते नाही का, तेव्हा आपण जाऊ शकतो खणायला. तर नंतर परत आपण पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करू अनवा खणायचं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.